नमस्कार. मी कृष्ण गणेश सोनटक्के. आपल्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल दी युनायटेड इंडियावर स्वागत आहे. तर आजचा विषय आहे की सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी आणि भावी हिंद केसरी. भावी हिंद केसरी मी का म्हणतोय, कारण सिकंदर शेखनी वेळोवेळी हे दाखवून दिले की पैलवानकीत जर महाराष्ट्रामध्ये नंबर 1 जर कोण पैलवान असेल तर तो सिकंदर शेखच आहे. महाराष्ट्राचं नाव पैलवानकीमध्ये जर कोण पुढे नेला असेल तर त्या लोकांपैकी एक जो आहे तो आहे सिकंदर शेख. तर एक्झॅक्टली सिकंदर शेख सोबत काय झाले, माझं परवाच 2 दिवस आधी पैगंबर दादा शेख यांच्याशी फोनवर संवाद झाला या संदर्भात की एक्झॅक्टली काय झाले. कारण तुमच्या माझ्यासारखं मला पण क्युरिओसिटी होती की ॲक्च्युअलमध्ये सिकंदर शेख सोबत काय झाले, आपण ते जरा जाणून घेऊ. मग ते जाणून घेताना मी थोडे आर्टिकल्स, थोडे न्यूज पोर्टल्सवर गेलो आणि मला मिक्स्ड गोष्टी बघायला मिळाले. थोड्या जागी काहीतरी खूपच एक्स्ट्रीम राईटिस्ट चालू होतं, खूपच एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट चालू होतं. तर त्या संदर्भात मी 1-2 माझे पैलवान मित्र आहे कोल्हापुरातले, मी त्यांच्यासोबतही संवाद केला. जसं की सूर्यभान पाटील म्हणून एक माझे मित्र आहेत, ते पैलवान आहेत. आणि पैगंबर दादा शेख एक खूप जुने ॲक्टिव्हिस्ट आहे, खूप नॉलेजेबल माणूस आहे. तर त्यांच्याशी माझा संवाद झाला आणि दोघांचं जे मी ऐकलं एक्झॅक्टली 95% त्यांचं दोघांचं आन्सर सेम होतं की मी एकदम ठामपणे हे मुद्दा मांडतोय की पंजाब आणि हरियाणा ह्या दोन्ही स्टेटच्या लोकांनी, म्हणजे ह्या दोन्ही स्टेटच्या जे पैलवान होते यांनी फसवणूक केलेली आहे. सिकंदर शेखला 2 क्रिमिनल बॅकग्राऊंडवाले लोकांसोबत एका गाडीमध्ये कुठल्या तरी पंजाबच्या टोलनाक्यावर पकडलं गेलं. आणि मग मी विचारलं की ठीक आहे, काय बेसिसवर आणि काय चार्जेस त्यांच्यावर लावले गेले आहे. मग मला कळालं गेलं की सस्पेशनच्या बेसिसवर त्यांना अटक केलेली आहे. टिल डेट जे मी रेकॉर्ड करतोय अजूनपर्यंत त्यांना बेल ग्रँट झालेली नाही आहे. बेल त्यांनी ट्राय केलेला, मग त्याला एक्सटेंड करून नेक्स्ट डे तुम्हाला बेल मिळेल असं सांगितलं गेलं आहे कोर्टकडनं. मग अजूनही बेल मिळाली गेलेली नाही आहे. ठीक आहे, जेव्हा आपण एक सोशल याच्यामध्ये असतो, जेव्हा आपण एक सोशल पर्सनॅलिटी होतो, जेव्हा आपल्याला खूप लोक ओळखतात, तेव्हा ते आपल्या विचारधारेपासनं इन्फ्लुएन्स होतात, आपल्याशी भेटतात, बोलतात, आपल्यासोबत संवाद करतात, त्यांना आपल्याशी बोलताना बसताना चांगलं वाटतं. परंतु असं बोलणे की सिकंदर शेख पण त्यांच्यासोबत होता हे अत्यंत चुकीचं आहे. मी बघितलं थोडे भक्त मंडळी एवढे भंजाळलेले होते, अक्षरशः ते म्हणत होते की सिकंदर शेख तालिबानसोबत आहे आणि तो मिलिटन्सीला सपोर्ट करतो, तो टेररिस्ट आहे, असे बरेचशा गोष्टी मला कळायला गेले. हे अत्यंत चुकीचं आहे, यांचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि हे अत्यंत चुकीची माहिती पसरवू नका. मी विनंती करतो आपल्या सगळ्यांना की जेवढं होईल तेवढं तुम्ही ह्या फेक न्यूजपासून लांब राहा. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, कारण सिकंदर शेख काय साधारण व्यक्तित्व नाही आहे. महाराष्ट्राचं नाव वेळोवेळी त्यानं नाव पुढं नेलेलं आहे आणि त्याच्यासारखा पैलवान आपल्याला परत मिळणं माझ्या मतेनं तर आजच्या काळात तर शक्य नाही. कारण की जेवढं होईल तेवढं ह्या फेक न्यूजच्या मागं पडवू नका. तर बघू आता आपण ह्या संदर्भात अजून मी व्हिडिओज बनवत जाईल, तुम्हाला अपडेट देत जाईल. मग सध्या मला जेवढं कळायला गेलं की मी ठामपणे म्हणतो अजूनही पंजाब आणि हरियाणामधल्या पैलवानांचा हात याच्यामध्ये असू शकते. का म्हणतोय मी, कारण हिंद केसरीमध्ये आपला सिकंदर शेख जो आहे महाराष्ट्राचा, तो खूपच मोठा कॉम्पिटेटिव्ह माणूस आहे, खूपच डिफिकल्ट टू डिफीट माणूस आहे. तर त्याला
ग्राउंडमध्ये टॅकल करण्याच्या जागी यांनी रिअल लाईफमध्ये त्याच्यावर असं घाणेरडी गोष्ट त्याच्यासोबत असं केली आहे. ठीक आहे. आणि सिकंदर शेखचं एक वक्तव्य पण खूप गाजलं होतं तेव्हा, की हरियाणा आणि पंजाबच्या छातड्यावर, ह्या पैलवानांच्या छातड्यावर बसून मी हिंद केसरी जिंकणार म्हणून. तर ते पण कुठं ना कुठं तर यांना टोचलं गेलेलं आहे. कुठं ना कुठं यांना वाटलं की नाही, याला सोडायला नाही झालं पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो ही रिॲलिटी आहे. आपले महाराष्ट्राच्या पैलवानांपेक्षा खूप लाखपटीनं श्रीमंती, खूप काय म्हणू शकतो आपण, गुन्हेगार मनस्थितीवाले पैलवान तिकडचे आहे, स्पेशली पंजाब आणि हरियाणा नॉर्थमध्ये जर बघितलं आपण तर म्हणून मी म्हणेल आय सपोर्ट सिकंदर शेख अँड आय विल ट्राय नॉट टू स्प्रेड फेक न्यूज रिगार्डिंग हिम. जय हिंद, जय भारत.